10 महत्वाचे आर्थिक रूल्स, 10 महत्वाचे आर्थिक नियम सांगणार आहे, जे की आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. बघा, पैसे आपण प्रत्येक व्यक्ती कमावतोय. आजच्या जीवनामध्ये, या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पैसे कमावतोय, बट आपल्याला काही बेसिक रूल्स सुद्धा माहिती नसतात त्या पैशाचे, जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा आपल्या आर्थिक जीवन जगण्याचे जे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. जर तुम्ही कमिटेड आहात आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत ते 10 महत्वाचे नियम, जे आपल्या आर्थिक जीवनामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे, प्लीज टाईप आय एम रेडी. कमेंटमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे आय एम रेडी. थँक्यू सो मच. तर हे 10 नियम मी तर तुम्हाला सांगेल, पहिले पेन अँड पेपर घेऊन बसा, बिकॉज नोट्स बनवा. ह्या टॉप 10 मी जे काही 10 नियम तुम्हाला सांगतोय, यातले काही तुम्हाला माहिती असेल, यातले तुम्हाला काही माहिती नसेल, आणि जरी माहिती असेल तरी तुम्हाला पुन्हा हे माहिती होत राहणं गरजेचं आहे. बिकॉज आय डोंट वॉन्ट की तुम्ही फायनान्शियल लाईफच्या बियॉन्ड जावं. फायनान्शियल लाईफवर फोकस करत राहणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही पैसे कमावताय. पैसे कमावण्यासाठी फक्त धावपळ करून जमणार नाही, तर आपल्याला आपल्या फायनान्शियल लाईफवर सुद्धा काय करावं लागेल, फोकस करत राहावं लागेल. तर सर्वांनी विथ फोकस 100% अंडरस्टँड करून घ्या की असे कोणते ते 10 नियम आहेत जे आपल्याला आर्थिक नियम, जे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचे आहे. ओके, ग्रेट. सो लेट्स फोकस ऑन द स्क्रीन. नाऊ आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन, आणि सगळ्यांना इथे फोकस करायचं आहे. ओके, सो येस, आय होप सगळ्यांना माझी स्क्रीन दिसतीये. कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ग्रेट, थँक्यू सो मच. येस, पहिला आणि महत्वाचा नियम तो म्हणजे ऍज पर फायनान्शियल थंब रूल, पैशाचं नियोजन किंवा पैसे कसे तुम्ही मॅनेज करू शकता. 50-30-20 चा जो नियम आहे की 50% तुमच्या उत्पन्नाच्या आवश्यक गोष्टींवर खर्च करा. तुमच्या इन्कमच्या 50% आवश्यक गोष्टींवर खर्च करा. 30% तुमच्या उत्पन्नाच्या इच्छेनुसार खर्च करा. तुम्हाला जिथे वाटते तिथे. इच्छेनुसार म्हणजे काय? फिरायला जायचंय, किंवा तुम्हाला काही शॉपिंग करायची आहे, राईट, किंवा तुम्हाला काही घरच्यांना कुठे घेऊन जायचं आहे. सो इच्छेनुसार तुम्हाला जे वाटतंय ते, तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, इच्छेनुसार. ओके, तुमचे डिझायर. आणि 20% तुमच्या उत्पन्नाच्या बचत, गुंतवणूक. बचतच करून होणार नाही, त्याला गुंतवणूक करा. सो 50% गरजेच्या गोष्टी, आवश्यक खर्च, इसेन्शियल एक्सपेन्सेस, घरातला किराणा, इलेक्ट्रिसिटी बिल. ओके, कधी कधी होतं तसं. सो इलेक्ट्रिसिटी बिल तुम्हाला भरायचं आहे. त्यासोबत तुम्हाला मोबाईलचं बिल, मुलांच्या शिक्षणाची फी, लोनचा EMI, जे काही तुम्हाला आवश्यक गोष्टी वाटतात गरजेच्या, त्यासाठी तुम्हाला 50% खर्च करायचा आहे. 30% वॉन्ट अँड 20% तुमच्या उत्पन्नाच्या सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट करायचे. हा पहिला नियम माहिती कळाला असेल तर प्लीज टाईप 50-30-20 इन द कमेंट्स. काय? 50-30-20 इन द कमेंट बॉक्स. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, आपत्कालीन निधी. काय? आपत्कालीन निधी. हा आपत्कालीन निधी म्हणजे काय? इमर्जन्सी फंड. याला काय म्हणतात? इमर्जन्सी फंड, जो की तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल. तर आपत्कालीन निधीचा नियम काय, किती आपल्याकडे असणं गरजेचं आहे? किमान 6 महिन्याचा मासिक खर्च. म्हणजे काय हो? 6 महिन्याचा मासिक खर्च म्हणजे काय? घर खर्चाला जेवढे पैसे तुमच्या लागतात दर महिन्याला, त्याच्या 6 पट, म्हणजे 6 महिन्याचा. आता सिंपल कॅल्क्युलेशन जर नुसार जर समजायला गेलो तर तो किती असू शकतो? तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल विथ स्मॉल कॅल्क्युलेशन. जर तुमचा घर खर्च आहे 30,000 रुपये महिन्याला, ओके, इंटू जर तुम्ही 6 केलं तर किती होतात? 1,80,000. तर 1,80,000 या व्यक्तीकडे इमर्जन्सी फंड, आपत्कालीन निधी असणं गरजेचं आहे. जर तुमचा घर खर्च 20,000 रुपये असेल, इंटू 6 जर केलं तर 1,20,000 होतात. तुमचा आपत्कालीन निधी तुमच्याकडे 1,20,000 रुपये असणं गरजेचं आहे. याला म्हणतात आपत्कालीन निधी. सगळ्यांना कळालं असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स. आणि
आत्ताच्या आत्ता तुम्ही सुद्धा तुमचा सुद्धा कॅल्क्युलेट करून घ्या. तुमचा घर खर्च किती आहे इंटू 6 करा आणि तुमच्याकडे आपत्कालीन निधी इमर्जन्सी फंड किती असायला पाहिजे हे चॅटबॉक्समध्ये लगेच टाईप करा. लगेच कमेंटमध्ये टाईप करा की तुमचा, म्हणजे या चालू व्हिडिओमध्येच तुमचा आपत्कालीन निधी किती आहे हे तुम्हाला माहिती झालं पाहिजे. आणि आज तेवढा तुमच्याकडे आहे की नाही हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारा. ओके, हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारा. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करून घ्या. आणि हा कुठे ठेवायला पाहिजे, कुठे आपण ठेवायला पाहिजे? हा एकतर बँक खात्यात ठेवा. बट होतं असं की बँक खात्यात ठेवल्यानंतर खर्च होऊन जातात, राईट. एक तर बँक खात्यात ठेवू शकता जिथे लिक्विडिटी आहे, पैसे कधीही काढता येईल, वापरता येईल. ओके. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडमध्ये सुद्धा ठेवू शकता, जिथे तुम्हाला 6-7% परतावा मिळतो. बट पैसा लगेच तुम्ही काढायला जात नाही, पैसे यायला 48 तास लागतात अकाउंटला, राईट. तर पण कोणत्याही प्रकारे चार्जेस वगैरे काही नसतात, तुम्ही पैसे कधीही काढू शकता. आता हा आपत्कालीन निधी म्हणजे काय हो? सिंपल गोष्ट आहे. जॉब लॉस झाला, बिझनेस लॉस झाला, घरामध्ये एखाद्याला मेडिकल इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं, किंवा न सांगता कोणतीही गोष्ट इमर्जन्सी आपल्या जीवनात आली, इट इज कॉल आपत्कालीन निधी, इट इज कॉल इमर्जन्सी फंड. सो रूल नंबर 2 तुम्हाला कळाला असेल तर प्लीज टाईप यस इन द चॅट बॉक्स. इमर्जन्सी फंड, इमर्जन्सी फंड. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, अगेन नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, विमा, इन्शुरन्सचा नियम काय म्हणतोय आर्थिक जीवनामध्ये? टर्म इन्शुरन्स हा आपल्याकडे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. आणि तो किती असायला पाहिजे? वार्षिक उत्पन्नाच्या 10 ते 15 पट मिनिमम असायला पाहिजे. 10 ते 15 पट हा मिनिमम असायलाच पाहिजे. टर्म इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स काय असतो हे जर माहिती नसेल तर सिंपल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जर काही आपल्याला झालं ऍक्सिडेंटली या नॅचरली, आणि आपण जर घरातले कमावणारे एकटीच व्यक्ती आहोत, तर आपल्या परिवाराला कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल प्रॉब्लेम फेस करावा लागायला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. जसं आपण गाडीचा इन्शुरन्स काढतो तसा टर्म इन्शुरन्स आपल्याला स्वतःचा काढणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 1,50,00,000 2 करोड अशा प्रकारचा सम अश्योर्ड घ्यावा लागतो, जो आपल्याला आपल्या परिवाराला आपण नसताना मिळाला तर आपलं घर सुरळीत फायनान्शियली मजबूत चालत राहू शकतं, राईट. म्हणून टर्म इन्शुरन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता हा आपलाच असायला पाहिजे की पूर्ण कुटुंबाचा असायला पाहिजे? टर्म इन्शुरन्स हा ज्याचं इन्कम आहे त्यांचा असायला पाहिजे. परंतु पूर्ण कुटुंबाचा जर तुम्ही विचाराल तर हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. अगेन मेडिकल इमर्जन्सी वगैरे जर आलीत तर तशा केसमध्ये आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. सो हा झाला इन्शुरन्सचा नियम. सगळ्यांना इन्शुरन्सचा नियम, विमा नियम कळाला असेल तर प्लीज टाईप इन्शुरन्स इन द चॅट बॉक्स, इन्शुरन्स इन द कमेंट बॉक्स, एव्हरीवन. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचं आहे आणि यावर सगळ्यांनी फोकस करायला पाहिजे. या या नियमावर सगळ्यांनी फोकस करायला पाहिजे असं मला वाटतंय. काय नियम आहे? कर्ज व्यवस्थापन नियम. कर्ज व्यवस्थापन नियम काय नियम आहे? इन्कम च्या जो तुमचा ईएमआय आहे, होम लोन असो, पर्सनल लोन असो, क्रेडिट कार्ड असो, कोणतेही सगळ्याच प्रकारचे लोन पकडून ईएमआय, लोनचा ईएमआय उत्पन्नाच्या 30 ते 40% पेक्षा जास्त नसावा. किती पर्सेंट? 30 ते 40%. कमेंटमध्ये टाईप करा 30 to 40%. इट शुड नॉट मोर दॅन 30 to 40% तुमच्या इन्कमच्या. ओके. आणि उच्च व्याजदराचे कर्ज आधी फेडावे. जर तुमच्याकडे 12%, 15%, 18%, 20% क्रेडिट कार्ड सारखे 36% इंटरेस्ट घेणारे लोन असेल, त्याला पहिले फेडा, त्याला नील करा. ते लोन बर्बाद करणारे लोन आहे. तर अशा लोनला लवकरात लवकर तुम्हाला काय करायचंय? नील करायचं. कर्ज व्यवस्थापनाचा नियम कळाला असेल तर प्लीज टाईप येस इन द चॅट बॉक्स, कमेंट बॉक्स. नेक्स्ट आहे 15-15-15. जबरदस्त फॉर्म्युला. किती लोकांना करोडपती बनायचंय? कमेंटमध्ये टाईप करा 1 CR इन द चॅट बॉक्स. 1 CR करोडपती बनायचंय. 15-15-15 वाला नियम फॉलो करा. 15-15-15 15 × 15 × 15 गुंतवणूक नियम. काय नियम आहे? दर महिन्याला जर तुम्ही 15,000 गुंतवणूक केली, किती वर्ष? 15 वर्ष. दर महिन्याला 15,000 जर तुम्ही गुंतवणूक केली
15 वर्ष आणि 15% जर परतावा तुम्हाला मिळाला तर तुमच्याकडे 1 करोड रुपये गोळा होऊ शकतात. किती रुपये? 1 करोड रुपये तुमच्याकडे गोळा होऊ शकतात. आता तेच जर 15च्या जागी तुम्ही 25 केली तर तुमच्याकडे जास्त पैसे पण गोळा होतील, राईट? 15 15 15 15,000 महिन्याला, 15 वर्षासाठी, 15%चा परतावा मिळाला तर 1 CR, 1 कोटी तुमच्याकडे गोळा होऊ शकतात. प्लीज टाईप 1 CR इन द चॅट बॉक्स. 15 जर तुम्हाला हा नियम कळाला तर कमेंटमध्ये टाईप करायचंय 15 × 15 × 15. थँक्यू सो मच. नेक्स्ट 72. 72 चा नियम काय म्हणतो? रूल ऑफ 72. आपण खूपदा बँकेत जातो किंवा कोणताही व्यक्ती आपल्याला ज्यावेळेस एखादा इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगतो, इन्शुरन्स एजंट असेल, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल किंवा कोणीही असेल, तो सांगतो आपल्याला की सर तुमचे पैसे 10 वर्षात डबल होऊन जाणार, 5 वर्षात पैसे डबल होऊन जाणार. तर मग त्यांनी सांगितल्यावर आपण असाच लगेच विश्वास ठेवायचा का हो? काय म्हणताय? विश्वास ठेवायला काही हरकत नाहीये. नातेवाईक असले तर आपल्याला ठेवावाच लागतो, राईट? असं होतं खूप जणांसोबत, राईट? पण मला तुम्हाला सांगायचं आहे की पैसा तुमचा आहे. पैसा हा तुमचा आहे. यावर नियंत्रण सुद्धा तुमचंच असणं गरजेचं आहे. पैशामध्ये नातं आणि ह्या बाकीच्या गोष्टी बघण्यापेक्षा तुमचं तिथं नुकसान आहे की प्रॉफिट आहे हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर मी खूप जणांना बघितलंय की काकानी पॉलिसी घेतली, मामानी पॉलिसी दिली, काकानी दादानी भावानी पॉलिसी दिली. अरे हो, बरोबर आहे, त्यांनी दिली, पण तुम्ही अशीच घेऊन घेतली का? तुम्ही तर काही विचार करायला पाहिजे ना. तुम्ही सुद्धा काही अभ्यास करायला पाहिजे ना. इफ यू ऑल आर अग्री विथ मी, प्लीज टाइप अग्री इन द चॅट बॉक्स, राईट? आता माझा सिंपल तुम्हाला म्हणणं आहे की ज्याही वेळेस कोणती इन्व्हेस्टमेंट करताय ना, तर ती किती वर्षात डबल होईल हे एकदा चेक करा. गुंतवणूक करायला जाण्याआधी हे एकदा चेक करा. काय चेक करायचंय हो? काही त्याच्यामध्ये तुम्हाला काही म्हणजे सायंटिस्ट बनायची गरज नाहीये त्याच्यासाठी. एकदम सिंपल सिंपल फॉर्म्युला आहे. रूल ऑफ 72. 72 डिव्हायडेड बाय व्याज दर. पैसा दुप्पट होण्यासाठी लागणारं वर्ष निघून जाणार. उदाहरणार्थ, जर 12%चा व्याजदर आपल्याला कुठे भेटणार असेल तर 72 डिवायडेड बाय काय करायचं आहे? 12%. किती वर्षात पैसा डबल होणार? 6 वर्षात. चला लगेच सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा बरं. जर एफडीत तुम्हाला 6%चा परतावा मिळत असेल, एफडीत तुम्हाला 6%चा परतावा मिळत असेल तर आपण काय करणार? किती वर्ष होतात सांगा बरं मला? 72 डिवायडेड बाय 6%, ओके, इज इक्वल टू किती होतात सांगा बरं मला पटापट कॅल्क्युलेट करून. किती वर्ष? यस, किती वर्ष? जबरदस्त. 12 इयर्स होतात. 72 डिवायडेड बाय 6 किती वर्ष होतात? 12 इयर्स, राईट? 12 इयर्स. नेक्स्ट फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करायचंय, ओके? फास्ट मध्ये मला सांगा, जर 15%चा परतावा मिळाला तर 72 डिवायडेड बाय 15% किती होणार सांगा मला? किती होणार? किती वर्ष? 4.8 इयर्स. किती वर्ष होतात? 4.8 इयर्स. चला राऊंड फिगर 5 वर्ष पकडूयात आपण. 5 इयर्स, राईट? किती सिंपल आहे ना, किती सोपं आहे ना. बट नाही, आपण कधी चेकच नाही करणार. इथून पुढे कधीही गुंतवणूक करताना हा नियम लक्षात ठेवायचा. बँकेत गेलात, त्यांनी सांगितलं एवढे एवढा परतावा मिळणार, एवढे एवढे रिटर्न मिळणार, ठीक आहे, बट मला चेक करायचंय की बाबा किती वर्षात पैसा माझा डबल होतोय. त्यांनी सांगितलं 10 वर्षात, कॅल्क्युलेट करा त्यांनी सांगितलेला परतावा 72 ला डिवायडेड बाय. सो रूल ऑफ 72 सगळ्यांना कळाला असेल तर प्लीज टाईप 72 इन द कमेंट बॉक्स. प्लीज टाईप 72 इन द कमेंट बॉक्स. थँक्यू सो मच. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, कर बचत नियम. मी खूप जणांना बघितलंय जे बेसिक इन्कम टॅक्स साठी गव्हर्नमेंटनी आपल्या दिलेले सेक्शन्स आहे, एटीसी, एटीजी, एटीडी, राईट? ते नियम सुद्धा आपण म्हणजे ते सुद्धा सेक्शन फुलफिल करत नाही. आणि पहिला बेसिक वाला जो सेक्शन आहे ना, एटीसी अंतर्गत 1.5 लाख गुंतवणूक, याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंत टॅक्स सेव्हिंग होते, ओके? आता या अंडर सेक्शन एटीसी मध्ये ज्या काही गुंतवणूक येतात, जसं की
तुमची 5 वर्षाची एफडी येते, त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम, ईएलएसएस वाले फंड येतात, मुलांची ट्युशन फी येते, राईट. त्याचसोबत सुकन्या समृद्धी येते, पीपीएफ येते. अशा ज्या काही इन्व्हेस्टमेंट असतात ना, त्या आपण करून ऍटलिस्ट टॅक्स सेव्हिंग आपली करायला पाहिजे अंडर सेक्शन 80C मध्ये. बाकीचे सुद्धा सेक्शन्स आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण नॉलेज घ्यायला पाहिजे आणि त्या सेक्शन्स मध्ये गुंतवणूक करून आपले टॅक्स जिथे ऍज पर गव्हर्नमेंट सेक्शन्स दिलेले आहेत, जिथे आपला सेव्ह होऊ शकतो, वाचू शकतो, तिथे आपण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो टॅक्स सेव्हिंग बचत सुद्धा आपण करायला पाहिजे जिथे आपली होऊ शकते. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट नियम आहे हा, तो म्हणजे निवृत्ती नियोजन नियम. आपण काम करत राहतो आयुष्यभर आणि आपल्या प्रत्येकाला माहिती असतं हे फिजिकल बॉडी आज नाही उद्या काम करायची बंद होणार आहे. काय म्हटलं मी? ही फिजिकल बॉडी आज नाही उद्या काम करायची बंद होणार आहेत. मग काय? अरे आत्तापासून त्याचं नियोजन करून ठेवावं लागेल ना. किती लोकांना बाय द वे असं वाटतंय की सर मला रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा कामच करत राहायचंय, मला या भानगडीत नाही पडायचंय. नियोजन करा, प्लॅनिंग करा, पैसे साठवा, हे करा ते करा, राईट. मला ह्या भानगडीत नाही पडायचंय. मला काय करायचंय? मला काम करत राहायचंय. काम करत राहायचंय तुम्हाला. काम करत राहायचंय. अरे क्या बात आहे. काम करत राहू नका. मला तुम्हाला हे सांगायचंय की अरे निवृत्तीसाठी सुद्धा आतापासून नियोजन करा, प्लॅनिंग करा. वार्षिक जो काही तुमचा खर्च आहे सध्याचा, वार्षिक सध्याचा जो काही खर्च आहे त्याच्या 25 ते 30 पट निधी जमा करा रिटायरमेंटसाठी. तेवढा पैसा लागेल साहेब. मला सांगा, जर तुमच्या घर खर्चाला महिन्याचे 5 लाख रुपये, सॉरी वर्षाचे 5 लाख रुपये लागत असेल तर तुमच्याकडे किती निधी असायला पाहिजे? किती निधी असायला पाहिजे? मिनिमम 25 पट, 25 टाइम जरी म्हटलं तरी तुमच्याकडे 1.25 कोटी असायला पाहिजे. किती? 1,25,00,000 तुमच्याकडे असायला पाहिजे. आता प्रत्येकाने तुम्ही या चालू सेशन चालू व्हिडिओमध्ये प्रत्येकाने आपला वार्षिक खर्च इंटू 25 करायचे आहे. मिनिमम 25 करायचे आहे आणि चॅटबॉक्स मध्ये किती आकडा येतो तो टाईप करायचा आहे. किती आकडा येतो? निवृत्तीसाठी किती पैसे लागणार हे तुम्हाला आत्ताच समजून जाईल. फास्ट. 1,25,00,000, 1.25 CR, 3 करोड. टाका कमेंटमध्ये, टाका तुमचा सुद्धा कॅल्क्युलेट करा आणि कमेंटमध्ये टाका. प्रत्येकाने सांगितलंय ना मी किती असायला पाहिजे. तर तुमच्या निवृत्तीसाठी तुमच्या वार्षिक खर्चाच्या 25 ते 30 पट तुमच्याकडे पैसा असणं गरजेचा आहे. कॅल्क्युलेट करा आणि कमेंटमध्ये लगेच टाका. ओके. आणि नियोजन लवकर सुरू करा. रिटायरमेंटसाठी माणूस ज्यावेळेस 40चा होतो, 45चा होतो, 50चा होतो त्यावेळेस त्याबद्दल विचार करायला लागतो. पण याची सुरुवात जेवढ्या लवकर केली तेवढी चांगली आहे असं मला वाटतंय. ओके. कारण कंपाऊंडिंगचं बेनिफिट लॉंग टर्म मध्ये खूप चांगलं मिळतं. म्हणून जेवढ्या लवकर सुरुवात होईल तेवढ्या लवकर करा. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, पैशाचे संरक्षण व विविधता. गुंतवणूक एका ठिकाणी करू नका. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल स्टॉक मार्केट तर स्टॉक मार्केटच्याच मागे लागतात, म्युच्युअल फंडच्या तर म्युच्युअल फंडच्याच मागे लागतात, एफडीच्या तर एफडीच्याच मागे लागतात, रिअल इस्टेटच्या तर रिअल इस्टेटच्याच मागे लागतात. असं नसायला पाहिजे. योग्य प्रमाणात विविधता ठेवा. म्हणजे काय? डायव्हर्सिफिकेशन. जर तुमच्याकडे 5 अंडे असेल तर 5ही अंडे एकाच कॅरेटमध्ये नाही ठेवायचे. 3 कॅरेट तुमच्याकडे असणं गरजेचे. काय असणं गरजेचे? 3 कॅरेट. म्हणजे काय? जर 5 अंडे तुमच्याकडे असेल तर 5 अंडे 3 कॅरेटमध्ये तुम्ही कसे ठेवणार? 2 एका कॅरेटमध्ये, 2 दुसऱ्या कॅरेटमध्ये आणि 1 दुसऱ्या कॅरेट तिसऱ्या कॅरेटमध्ये. म्हणजे यातलं एखादं कॅरेट जर पडलं, 2 वाला कॅरेट पडलं तरी 3 अंडे शिल्लक आहे, 1 वाला कॅरेट पडलं तर 4 अंडे शिल्लक आहे. डायव्हर्सिफिकेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एकाच ठिकाणी न गुंतवता थोडे थोडे. जर 100 रुपये गुंतवायचे तर त्यातला काही हिस्सा मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करेल, त्यातले काही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करेल, काही माझ्यासाठी लिक्विडिटी ठेवेल जे मला इमर्जन्सीसाठी लागेल, काही पैसा मी त्यातला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करेल. डायव्हर्सिफिकेशन असायला पाहिजे. ओके.
सो पैशाचे संरक्षण व विविधता कळालं असेल तर प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स, कमेंट बॉक्स. ओके, नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, हा सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा नियम आहे. सगळ्यात शेवटचा, लास्ट, 10th रूल, 10th काय आहे? आणि ह्या नियम मोस्ट ऑफ द प्रोफेशनल फॉलो करत नाही, मी तुम्हाला सांगतो. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल. आणि या नियमामुळेच आज 90% जनता गरीब आहे किंवा 90% लोक आहेत तिथेच आहे असं म्हणायला हरकत नाही. किती लोक माझ्यासोबत अग्री करताय की जे काही तुम्ही शिक्षण, ट्रॅडिशनल मार्गाने मिळणारं शिक्षण जे काही तुम्ही घेतलेलं आहे, M.Com, B.Com, इंजिनिअरिंग, MBA, जे काही तुम्ही शिकलेलं आहे ते शिक्षण संपलं आणि तुम्ही पैसे कमवायला लागला. आणि पैसे कमवायला लागल्यानंतर काय, तर दुसरं कोणतंही शिक्षण घेण्याचा त्यानंतर कधी प्रयत्न केला नाही. किती लोकांनी असं केलेलं आहे आपल्या आयुष्यात? प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स. किती जणांनी असं केलेलं आहे की सर, जे ट्रॅडिशनल मार्गाने मिळणारं एज्युकेशन होतं ना ते मी घेतलं आणि त्याच्यानंतर शिक्षण बंद करून टाकलं सर. आणि आज तुमचं उत्पन्न जर तुम्ही बघून राहिला असाल ना, 5%, 7%, 10%नी वाढून राहिलं असेल दरवर्षी कॉर्पोरेटच्या रेटनुसार. कॉर्पोरेटमध्ये जॉबमध्ये जे इन्क्रीमेंट करून देतात ना 5%, 7%, जेवढी महागाई वाढते त्या रेटने तुमचं सुद्धा इन्कम वाढून राहिलं असेल आज, राईट? का? कारण शिक्षण थांबवलंय ना. मला तुम्हाला एक सांगायला आवडेल, माणूस हा लाईफ लॉंग लर्नर असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे? प्लीज टाईप LLL इन द चॅट बॉक्स. लाईफ लॉंग लर्नर, मरेपर्यंत शिकत राहायला पाहिजे. शिकण्याची कोणतीही एज मर्यादा नाही. शिकण्याची कोणतीही एज मर्यादा नाही. म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुमच्या उत्पन्नाच्या दर महिन्याला स्वतःच्या लर्निंगवर गुंतवणूक करत राहायला पाहिजे. कमीत कमी 5 ते 10%. किती पर्सेंट? तुमच्या उत्पन्नाच्या दर महिन्याला स्वतःच्या सेल्फ लर्निंगसाठी, स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी गुंतवणूक करत राहायला पाहिजे. स्वतःवर गुंतवणूक करा, कौशल्य वाढवा, आर्थिक साक्षरता वाढवा. ज्ञान ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. सगळ्यात जास्त परतावा देणारी गुंतवणूक कोणती? स्टॉक मार्केट नाही, म्युच्युअल फंड नाही, रिअल इस्टेट नाही. ज्ञान, ज्ञान ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. असं मी म्हणत नाहीये, असं वॉरन बफेट म्हणतात, असं वॉरन बफेट सर म्हणतात, राईट? सो स्वतःच्या लर्निंगवर गुंतवा. इन्कम हे बाय डिफॉल्ट वाढेल, त्यात काहीही डाऊट नाहीये. सो 10 महत्वाचे मी तुम्हाला नियम सांगितले, जे की आर्थिक नियम जे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचे होते. आणि आय थिंक हे तुम्हाला गरजेचे वाटले सुद्धा असेल.